वनरक्षक भरती 2025 साठी अभ्यासत आहोत बघा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये। तर बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जे आहे बघा शेवटपर्यंत पाहून घ्या। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राइब बघा आहे करून घ्या। तर बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामध्ये करण्यात आलेले आहेत की TCS पॅटर्न नुसार 2023 मध्ये विचारलेले होते। तर बघा प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत ते सुद्धा पाहून घ्या। आणि बघा मित्रांनो, आपण या जे प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त 15 प्रश्न अभ्यासणार आहोत, परंतु प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला 4 प्रश्न मी सांगतो, त्या 4 प्रश्नांचे योग्य आन्सर सांगतो। त्यामुळे बघा तुमचे 15 चौक 60 जवळपास 60 ते 70 जे प्रश्न आहेत बघा तुमचे या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासूनच घ्या। तर बघा पहिला प्रश्न, इंडियन मिलिटरी अकादमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, इंडियन मिलिटरी जी ही अकादमी आहे बघा, ही अकादमी जी आहे मित्रांनो ती कोणत्या ठिकाणी आहे, त्याचे उत्तर आहे बघा देहरादून। पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे। आणि पुणे या ठिकाणी बघा मित्रांनो, पुणे हे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, लक्षात घ्या। विद्येचे माहेरघर आहे। आणि या ठिकाणी NDA ही अकॅडमी आहे बघा, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी। NDA मध्ये खडकवासला या ठिकाणी बघा, खडकवासला या ठिकाणी आहे बघा ही अकॅडमी, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न, ताडोबा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। तर बघा मित्रांनो, ताडोबा जे अभयारण्य आहे बघा ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बघा ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे बघा, चंद्रपूर। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे। बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, लक्षात घ्या 6 राष्ट्रीय उद्यान। त्यामध्येच मित्रांनो 6 व्याघ्र प्रकल्प, लक्षात घ्या 6 राष्ट्रीय उद्यान 6 व्याघ्र प्रकल्प व मित्रांनो 48 वन्यजीव अभयारण्य आहेत, लक्षात घ्या 48 वन्यजीव अभयारण्य तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातले पहिले जर राष्ट्रीय उद्यान विचारले तर ते आहे बघा मित्रांनो ताडोबा राष्ट्रीय उद्यान, लक्षात घ्या ताडोबा राष्ट्रीय उद्यान तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान। ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची मित्रांनो स्थापना ही 1955 साली करण्यात आली होती, 1955 साली लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा, महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला। तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला जो साखर कारखाना आहे मित्रांनो तो पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे, प्रवरानगर या ठिकाणी सुरू झाला होता, प्रवरानगर या ठिकाणी सुरू झाला होता। बघा मित्रांनो, हा साखर कारखाना 1948 मध्ये सुरू झाला, 1948 मध्ये सुरू झाला। हा साखर कारखाना मित्रांनो विठ्ठलराव विखे पाटील यांनी हा कारखाना मित्रांनो सुरू केला होता, लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे कोणी स्थापन केला होता। तर बघा मित्रांनो विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला होता। तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पहिला सहकारी कायदा केव्हा झाला असा प्रश्न विचारला, पहिला सहकारी कायदा सुद्धा विचारला जाऊ शकतो। तर तो पहिला सहकारी कायदा हा मित्रांनो 1904 मध्ये झाला होता, लक्षात घ्या 1904 मध्ये तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 14, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक डॅश डॅश आहे। तर बघा मित्रांनो, आपल्या भारतीय द्वीपकल्पाचे जे दक्षिण टोक आहे ते कोणत्या या ठिकाणी आहे। तर आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर बघा या ठिकाणी मित्रांनो कन्याकुमारी आहे बघा, पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी आहे, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे। तर बघा आपले दफ्तर काय आहे, तर बघा आपल्या भारतीय द्वीपकल्पाचे मित्रांनो आपल्या भारताचे दक्षिण टोक, तर काय आपल्या भारताचे उत्तर टोक मित्रांनो दफ्तर आहे, आपल्या भारताचे उत्तर टोक हे दफ्तर आहे, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे। आणि KBU, तर बघा मित्रांनो KBU हे उत्तर टोक आहे, KBU हे हा पूर्व टोक आहे, KBU हे आपल्या भारताचे पूर्व टोक, उत्तर टोक दफ्तर आहे। घुअर टोक हे मित्रांनो पश्चिम टोक आहे, पश्चिम टोक घुअर आहे। तर दक्षिण टोक मित्रांनो कोणता आहे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे, दक्षिण टोक हा प्रश्न बार बार विचारला जातो, दक्षिण टोक। तर दक्षिण टोक हा इंदिरा पॉइंट हा आहे बघा, इंदिरा पॉइंट हा आहे दक्षिण टोक। बघा प्रश्न क्रमांक 5, मायावती आश्रमाची स्थापना कोणी केली।
तर बघा मित्रांनो, मायावती आश्रमाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा कोणता ऑप्शन निवडायचा आहे, तर स्वामी विवेकानंद म्हणजेच पर्याय क्रमांक हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे, तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे। स्वामी विवेकानंद यांनी जे आहे मायावती या आश्रमाची स्थापना केली होती। यासोबतच बघा स्वामी विवेकानंद यांनी मित्रांनो रामकृष्ण मिशनची जे बघा स्थापना यांनी केली होती। रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये केली होती, लक्षामध्ये घ्या 1897 मध्ये। बघा स्वामी सरस्वती दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मित्रांनो मुंबई या ठिकाणी आर्य समाज स्थापन केला होता, लक्षात घ्या आर्य समाजाने स्थापन केला होता मुंबई या ठिकाणी। तर पांडुरंग तरखडकर यांनी मित्रांनो परमहंस सभा स्थापन केली होती, लक्षात घ्या परमहंस सभेचे पांडुरंग यांनी जे आहे परमहंस सभा या सभेचे पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली होती। तर महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी मित्रांनो 1872 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे इतक्या बाबी। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर पदवीचा त्याग कोणी केला, तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ मित्रांनो सर या पदवीचा त्याग कोणी केला, तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांना जे ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली होती, या पदवीचा त्यांनी त्याग केला, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। बघा जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी झाला, तर लक्षात घ्या 13 एप्रिल 1919 या जे दिवशी आहे बघा, या रोजी मित्रांनो हा जालियनवाला बाग हत्याकांड पंजाबमधील अमृतसर या शहरामध्ये घडला होता, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे अमृतसर या ठिकाणी। पुढे कोणत्या भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले, तर बघा मित्रांनो कोणत्या भाषिक राज्य जे आहे सर्वप्रथम अस्तित्वात आले असा प्रश्न विचारलेला आहे, तर बघा आंध्र प्रदेश हे जे भाषिक राज्य आहे सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आले, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। बघा मित्रांनो आंध्र प्रदेशची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956 साली झाली होती, लक्षात घ्या 1956 साली आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली। तर आपल्या महाराष्ट्राची मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 तुम्हाला लक्षात घ्या 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची झाली होती। तर बघा मित्रांनो आंध्र प्रदेशची सध्या राजधानी ही अमरावती आहे, लक्षात घ्या अमरावती ही आपल्या बाजूच्या आंध्र प्रदेशची राजधानी आहे। आणि मित्रांनो बघा आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा या राज्याची स्थापना झाली, लक्षात घ्या तेलंगणा हा राज्य निर्माण करण्यात आला। तेलंगणा हा राज्य मित्रांनो 2 जून 2014 रोजी हा तेलंगणा हा राज्य आंध्र प्रदेश या राज्यामधून निर्माण केला गेला, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 8 कोणार्क येथे डॅश डॅश हे प्रसिद्ध मंदिर आहे, तर बघा मित्रांनो कोणार्क या ठिकाणी कोणते प्रसिद्ध मंदिर आहे, तर सूर्य मंदिर बघा कोणार्क या ठिकाणी आहे, बघा कोणार्क या ठिकाणी प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे। तर बघा मित्रांनो मदुरई मीनाक्षी मंदिर हे मदुरई या ठिकाणी आहे, लक्षात घ्या मदुरई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे। तर शिव मंदिर मित्रांनो शिव मंदिर हे कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, तर अंबरनाथ या ठिकाणी आहे, बघा अंबरनाथ या ठिकाणी शिव मंदिर प्रसिद्ध आहे। तर विष्णू मंदिर हे भुवनेश्वर या ठिकाणी विष्णू मंदिर हे प्रसिद्ध आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे, तर ऑर्निथोलॉजी हे जे शास्त्र आहे मित्रांनो कशाशी संबंधित आहे, तर पक्षी अभ्यासाशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे ऑर्निथोलॉजी आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा यासोबतच बघा हाडांचा अभ्यास कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर ऑस्टिओलॉजीशी संबंधित आहे। जीवाणूंचा अभ्यास बॅक्टेरिओलॉजी आणि फुलांचा अभ्यास अँथोलॉजीशी संबंधित आहे, तुम्हाला इतक्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। बघा मित्रांनो लक्षामध्ये ठेवून सुद्धा नुसतं जमत नाही, तर तुम्ही हे सर्व जे आहे नोट करून घ्या आणि नोट करून पाठांतर करून घ्या, कारण 2023 मध्ये TCS ने विचारलेले प्रश्न बार सुद्धा TCS जे आहे प्रश्न
टाकत आहे बऱ्याच परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत हे सर्व प्रश्न. बघा आता पुढे प्रश्न, गाविलगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षामध्ये घ्या. आता गाविलगड हा जो किल्ला आहे मित्रांनो, हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचे आपल्या योग्य आन्सर काय होईल? तर पर्याय क्रमांक अमरावती हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, यासोबतच बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय? अमरावती आहे. यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड इत्यादी किल्ले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा हा किल्ला आहे. सिंदखेड राजा आहे या ठिकाणी मित्रांनो जिजाऊचे जन्म झाले होते. नागपूर या ठिकाणी सीतावर्डी हा किल्ला आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे भारत एक खोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, भारत एक खोज हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे मित्रांनो लेखक तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे पंडित नेहरू हे आहेत. बघा पंडित नेहरू. यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर बघा 1857चे स्वातंत्र्य समर 1857चे स्वातंत्र्य समरचे जे आहे त्यांनी लेखक आहेत. महात्मा गांधी, तर बघा मित्रांनो महात्मा गांधी हे माझे सत्याचे प्रयोग, तुम्हाला लक्षात घ्या माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत. तर महात्मा फुले सार्वजनिक सत्याधर्म, गुलामगिरी इत्यादी पुस्तकांचे हे लेखक आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार कधी देण्यात आला? तर बघा मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार हा 1913 मध्ये देण्यात आला होता. साहित्य या विषयासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. साहित्य या विषयासाठी यांना 1913 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झाली, तुम्हाला लक्षात घ्या 1901 मध्ये झाली होती. बघा मित्रांनो, यासोबतच 1998 मध्ये मित्रांनो 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1958 मध्ये अमर्त्य सेन यांना मित्रांनो यांना इकॉनॉमिक्स या विषयासाठी मिळाला होता. इकॉनॉमिक्स या विषयासाठी जो आहे हा पुरस्कार यांना मिळाला होता, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे बघा मित्रांनो, आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 व्यक्तींना जे आपल्या भारतामध्ये हा पुरस्कार देण्यात आला, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. 13 प्रश्न, पंचतंत्राचे जनक कोण आहेत? पंचतंत्राचे जनक हे मित्रांनो विष्णू शर्मा आहेत. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे. बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर अनिता अग्निहोत्री. तर अनिता अग्निहोत्री हे मित्रांनो महानदी याचे जनक आहेत. बघा मित्रांनो महानदीचे जनक, महानदी या पुस्तकाचे जनक. पुढे कोसला हे जे आहे मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. कोसला ही भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. पुढे मानवधर्म सभा कोणी स्थापन केली? तर मानवधर्म ही जी सभा आहे मित्रांनो, ही सभा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली आहे. पांडुरंग तरखडकर. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, अम्लधर्मी पदार्थ चवीला डास असतात. या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ बाकी कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू परत अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.